नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण लोणी भापकर या ठिकाणी आहोत आणि लोणी भापकर या ठिकाणी अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव बुद्रुक आणि ग्रामपंचायत लोणी भापकर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर आयोजित केलेलं आहे. तर हे शिबिर दिनांक 17 जानेवारी 2025 ते 23 जानेवारी 2025 पर्यंत आहे आणि या कार्यक्रमामध्ये त्यांचं काय नियोजन आहे, कशा पद्धतीने ते काम करणार आहेत, याविषयी त्या सरांच्याकडूनच आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार. मी संतोष मधुकर सपकळ, गटनिदेशक तथा NSS कार्यक्रम अधिकारी. या कार्यक्रमाचं स्वरूप थोडक्यात काय सांगा? या कार्यक्रमाअंतर्गत दैनंदिन कार्यक्रम, त्यामध्ये टेक्निकल कामाला जास्तीत जास्त भर दिला जाईल. त्यानंतर गावातील स्वच्छता, साफसफाई, पर्यावरणाच्या संबंधित वृक्षारोपण किंवा झाडांना ट्री गार्ड वगैरे बनवणे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकलची किंवा फॅब्रिकेशनची कामं हे आमच्या स्वयंसेवकांच्या मार्फत केली जातील. त्यानंतर या कार्यक्रमाची या वर्षीची टॅगलाईन आहे ॲनिमिया मुक्त भारत. तर या ॲनिमिया मुक्त भारतच्या संदर्भात एक प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी भापकर आणि NSS यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 जानेवारी रोजी ॲनिमिया मुक्त भारतच्या संदर्भात आरोग्य तपासणी हा एक कार्यक्रम घेतलेला आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन प्रबोधनात्मक कार्यक्रमामध्ये विशेष वक्त्यांना या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे. त्यामध्ये उद्या 18 जानेवारी रोजी गावामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात बाळकृष्ण भापकर यांचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानंतर 19 रोजी प्रज्ञा काटे यांचं NSSचं महत्त्व या विषयावरती व्याख्यान आयोजित केलेलं आहे. त्याचप्रमाणे 20 तारखेला प्राध्यापक हेमंत गडकरी यांचं स्वामी विवेकानंद आणि त्यांचे आजचे तरुण या विषयावरती व्याख्यान आयोजित केलेलं आहे. त्याचप्रमाणे कृषी पर्यवेक्षक श्री कदम प्रताप भारत यांचं पारंपरिक शेती आणि पौष्टिक आहार या विषयावरती 21 तारखेला व्याख्यान आयोजित केलेलं आहे. त्यानंतर 22 तारखेला सचिन तावरे यांचं भारत माझा देश आहे या विषयावरती व्याख्यान आयोजित केलेलं आहे. आणि 21 तारखेला सायंकाळी मनोज वाबळे यांचं स्वप्न बघा आणि स्वप्न जागा या विषयावरती व्याख्यान आयोजित केलेलं आहे. NSSचा जो मुख्य उद्देश आहे की राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांमार्फत राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे हे आहे. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे, क्रीडांगणे तयार करणे, ग्रामीण विभागातील रस्ते बांधणे, प्रौढ शिक्षण, गलिच्छ वस्ती सफाई, प्रथमोपचार, नागरिक संरक्षण इत्यादी कामं करून व्यक्तिमत्वाचा विकास करणे आणि चारित्र्याचा विकास करणे हा मुख्य उद्देश ठेवून 1969 मध्ये राष्ट्रीय सेवा योजनाची स्थापना करण्यात आलेली आहे. सेवेद्वारे शिक्षण हा NSSचा उद्देश आहे. NSSची वैचारिक दिशा महात्मा गांधींच्या आदर्शांनी प्रेरित आहे. तर मी पुढील सूत्र काळे सरांच्याकडे. अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव बुद्रुक आणि ग्रामपंचायत लोणी भापकर यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी 7 दिवसाचं विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये आमच्या संस्थेच्या वतीने जे 50 स्वयंसेवक आम्ही घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. या 50 स्वयंसेवकाबरोबरच आमचे कार्यक्रम अधिकारी सपकाळ सर असतील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी शिंदे सर असतील किंवा इतर सर्व कर्मचारी स्टाफ आहे, या सर्वांच्या मदतीने आणि 50 स्वयंसेवकांच्या वतीने या गावामध्ये आम्ही 7 दिवसामध्ये विविध उपक्रम राबवून हा विशेष श्रमसंस्काराचा जो शिबिर आहे हे शिबिर आम्ही पार पाडणार आहे. या शिबिरामध्ये 7 दिवस वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे वक्ते आणून त्यांच्यामार्फत जी काय जनजागृती करायची आहे ती जनजागृती सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर टेक्निकल स्वरूपाची कामं ज्यावेळेस आम्ही ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा सरपंच असतील किंवा गावकऱ्याशी चर्चा केल्यानंतर जी काय टेक्निकल कामं गावाच्या हिताची आहेत, सार्वजनिक कामं आहेत, ही सार्वजनिक कामं करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळेस चर्चेमध्ये त्यांनी आम्हाला ज्या त्यांच्या पाण्याच्या विहीर ज्या आहेत
त्या विहिरीला कंपाऊंड करायचं आहे. हे टेक्निकल काम आमचे ITचे जे फिटर आणि वेल्डरचे जे इन्स्ट्रक्टर असतील किंवा ते जे स्वयंसेवक असतील त्यांच्यामार्फत आम्ही त्यांना ते काम करून देणार आहे. त्याच्यानंतर वसती शाळांचं वायरिंग करणे आहे, रंगरंगोटी करणे, त्याच्यानंतर जगदाळे वरती शाळा जी आहे त्या शाळेचं गेट तयार करणे, पाण्याच्या टाक्या ज्या तुमच्या ग्रामपंचायतमध्ये 100 जेवढ्या टाक्या आहेत त्या टाक्याच्या सगळ्याची स्वच्छता करणे आणि पाणी सगळं निर्जंतुक करून देणे, हे उद्दिष्ट ठेवून या ठिकाणी आम्ही विशेष श्रमसंस्कार शिबिर पूर्णपणे पार पाडणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी 7 दिवसाचा कार्यक्रम होत असताना ग्रामपंचायत लोणी बापकर या लोणी बापकर ग्रामपंचायतीने आम्हाला 7 दिवस विद्यार्थ्यांना जी काही जेवणाची व्यवस्था आहे सकाळ संध्याकाळची, त्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे ते पूर्णपणे त्यांचं सहकार्य आहे. पूर्ण जेवणाची त्यांनी व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर ह्याचे जे संस्थापक अध्यक्ष जे आहेत बाबासाहेब उर्फ दादासाहेब भापकर हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आम्हाला या ठिकाणी जे राहण्यासाठी संस्थेच्या 4 खोल्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी असतील किंवा शाळेचे अध्यक्ष आणि मान्य प्राचार्य जगताप साहेब या सर्वांचं संस्थेच्या वतीने आम्ही आभारी आहोत.